श्री स्वामी समर्थ सर्वांना. ऋषी पंचमी हे व्रत खास करून स्त्रिया करतात. स्त्रियांकडनं मासिक पाळीमध्ये झालेल्या कळत नकळत चुकांचं प्रायश्चित म्हणून स्त्रिया ऋषी पंचमीचं व्रत हे करत असतात. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते. हरतालिकेप्रमाणेच ऋषी पंचमीचं सुद्धा व्रत केलं जातं. ऋषी मुनींच्या व्रताचं सुद्धा खूप महत्त्व असतं. हे व्रत पाळल्यास व्यक्तीला जन्म मृत्यूच्या दोषांपासून मुक्ती मिळते. ऋषी पंचमीच्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे. खास करून स्त्रिया हे व्रत करतात. पुरुषांना देखील करायचं असेल तर हे व्रत पुरुष देखील करू शकतात. गंगा स्नान केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि पूजनीय समजल्या जाणाऱ्या सप्त ऋषींचे आशीर्वाद प्राप्त होते. ऋषी पंचमी कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त आणि वेळ पाहूया. 8 सप्टेंबर 2024 रोजी ऋषी पंचमी साजरी केली जाणार आहे. शुक्ल पक्षातील पंचमी 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:37 सुरू होणार आहे आणि ती 8 सप्टेंबर रोजी रात्री 7:58 असणार आहे. म्हणूनच 8 सप्टेंबरला ऋषी पंचमी साजरी केली जाणार आहे. ऋषी पंचमीला महिलांनी गंगेत स्नान केल्यास त्याचे फळ हे अनेक पटीने वाढते. या दिवशी ऋषी मुनी वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, जमदग्नी, अत्री, गौतम आणि भारद्वाज ऋषी यांची पूजा केली जाते. ऋषी पंचमी 2024 पूजेचा मुहूर्त. सप्त ऋषींच्या पूजेची वेळ सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 असणार आहे. हे व्रत खास करून महिला करतात आणि महिलांसाठी हे व्रत का खास आहे तर पहा, महिलांना मासिक धर्माच्या काळात जर का महिलांकडनं देवाच्या पूजेच्या साहित्याला, वस्तूंना कळत नकळत चुकीने जर का स्पर्श झाला असेल किंवा धार्मिक कार्यक्रमात त्यांच्याकडनं कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर ह्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून खास करून महिला हे व्रत करत असतात. मासिक धर्मात झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून खास करून ऋषी पंचमीचं व्रत हे महिला करत असतात. मासिक धर्मात महिलांकडनं झालेल्या कळत नकळत चुकांचं प्रायश्चित्त किंवा चुका किंवा पाप महिलांचे हे व्रत केल्यामुळे धुतल्या जातात. हे व्रत करताना 7 ऋषींची प्रत्येकी 1 सुपारी आणि वसिष्ठाची पत्नी अरुंधतीची 1 अशा 8 सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. म्हणजे या दिवशी धान्य हे खाल्ले जात नाही. वर्षातून किमान 1 दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न या दिवशी खायला सांगितले जाते. म्हणजेच स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी ऋषी पंचमी ही साजरी केली जाते. ऋषी पंचमीच्या दिवशी तुम्ही हे व्रत करत असाल तर तुम्हाला वर दिलेला मंत्र या दिवशी म्हणायचा आहे. या दिवशी तुमच्याकडे जर का 7 ऋषींची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर त्या मूर्तीची किंवा प्रतिमेची तुम्हाला पूजा करायची आहे. प्रतिमेला चंदन, हळदी, कुंकू, फुले तुम्हाला अर्पण करायचे आहे. धूप, दीप तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कहाणी वाचायची आहे. तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे. शेवटी आरती देखील तुम्हाला करायची आहे. या दिवशी लोक सहसा दही आणि देवभात खातात. मीठ वापरण्यास सक्त मनाई आहे. या व्रतामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. त्यामुळे नांगरलेल्या शेतातील भाज्या व फळांचा या दिवशी अन्नात वापर केला जात नाही. म्हणजेच नांगरलेल्या शेतातील वस्तू, भाज्या या दिवशी खाल्ल्या जात नाही. हे व्रत कोणतीही महिला करू शकते. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.